नमस्कार. 1 मार्च 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे डॉक्टर शोभा कपूर आणि डॉक्टर अंतरा बॅनर्जी यांना पुरस्कार. तर जसं की आपल्याला माहीत आहे की दरवर्षी 28 फेब्रुवारी हा जो दिवस असतो तो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. काय बरं? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण विज्ञान या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं कार्य करणारे जी व्यक्तिमत्व असतो त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो. ठीक आहे. तर यंदाचा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर शोभा कपूर आणि डॉक्टर अंतरा बॅनर्जी यांना देण्यात आलेला आहे. थोडीशी माहिती आपण त्यांच्याविषयी घेऊ. तर डॉक्टर कपूर या IIT बॉम्बे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. तर डॉक्टर बॅनर्जी या मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या संस्थेत संशोधिका आहेत. नागरी समस्यांचा निराकरणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या तरुण महिला संशोधकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून पुरस्कार देण्यात येतो. तर लक्षात ठेवा, हे पुरस्कार कोणी दिला आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. ओके. पुढे तेलंगणा येथील डॉक्टर सोनू गांधी आणि राजस्थान येथील डॉक्टर रितू गुप्ता यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. ठीक आहे. तर 4 जणांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. शोभा कपूर, अंतरा बॅनर्जी, सोनू गांधी आणि रितू गुप्ता यांना. ठीक आहे. आता थोडीशी माहिती आपण घेणार आहोत ते म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन विषयी. तर राष्ट्रीय विज्ञान दिन अर्थातच काय, तर नॅशनल सायन्स डे हा आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. का बरं 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो? कारण CV रमन जे होते, ठीक आहे, त्यांना आदरांजली देण्यासाठी. आता CV रमन यांनी रमन इफेक्टची शोध लावला होता आणि त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. 1930 सालमध्ये CV रमन जे होते यांना नोबेल पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता आणि म्हणूनच त्या दिवसाच्या सन्मानामध्ये अर्थातच CV रमन यांच्या सन्मानामध्ये आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस जे आहेत ते नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो. आता 2021चा जो नॅशनल सायन्स डे होता त्याची थीम लक्षात ठेवा. आयोग बऱ्याचदा अशी थीम विचारते. काय आहे? फ्युचर ऑफ STI, इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क. व्हेरी इम्पॉर्टंट. थीम काय आहे 2021च्या सायन्स डेची? फ्युचर ऑफ STI, इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क. ठीक आहे. तर ही आपण माहिती घेतली राष्ट्रीय विज्ञान दिवसविषयी. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट. शहरात 217 ठिकाणी धरपकड, 38 फरार आरोपी अटकेत. तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट अभियान राबवले होते. फक्त एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट हा राबवला होता. त्याच्यानंतर्गत काय झालं हे काय आयोग आपल्याला विचारणार नाही आहे. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. आता इथे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की बालसंगोपन योजना काय आहे. तर आपण थोडीशी माहिती बालसंगोपन योजनेविषयी घेऊ. 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या दृष्टीने बालसंगोपन योजना राबवण्यात येते. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा एज लिमिट काय आहे. तर 0 ते 18 वयोगटातील मुलं, ठीक आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे, त्या मुलांना आपण संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरण संगोपन करण्याच्या दृष्टीने संगोपन योजना राबवतो आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्या मुलांचे पालक अनेक कारणांमुळे जसे की विकार, मृत्यू, विभक्त होणे किंवा एका पालकाने सोडून जाणे किंवा अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात त्यांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून दिले जातात. एका प्रकारे आपण काय म्हणतो इथे, तर अडॉप्शन. ठीक आहे. काही फॅमिली काय करतात, अडॉप्ट करतात ना मुलांना. ठीक आहे. तर अडॉप्शनची ही एक प्रोसिजर आहे की अडॉप्शनच्या माध्यमातून काय केलं जातं, तर ते जे निराश्रित मुलं आहेत त्यांना इतर फॅमिलीमध्ये ठेवलं जातं आणि जिथे त्यांची काळजी घेतली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, कुटुंबांकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो. म्हणून जोपासना अर्थातच फॉस्टर कार्यक्रमाअंतर्गत मुलाला थोड्या कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी कुटुंब उपलब्ध करून दिले जाते. जोपासना करणाऱ्या पालकांना शासनातर्फे प्रत्येक मुलासाठी त्यांचा मूलभूत गरजांकरिता 425 रुपये मासिक अनुदान सेवाभावी संस्थेमार्फत देण्यात येते.
अंमलबजावणी करणाऱ्या सेवाभावी संस्थेला त्या कुटुंबाला भेट देणे आणि इतर प्रशासकीय कामाकरिता प्रत्येक मुलासाठी 75 रुपये मासिक अनुदान देण्यात येते. या योजनेचा फायदा खालील बालकांना देण्यात येतो. अनाथ किंवा ज्यांचा पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक घेणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व फॅमिली क्रायसिसमध्ये असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणांमुळे विघटित झालेल्या व एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरोग व जन्मठेपाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, HIV ग्रस्त बाधित बालके, तीव्र मतिमंद म्हणजेच मल्टिपल डिसेबिलिटी बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके. तर या बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. पालकांमधील तीव्र बेबनाव, अटी हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीत अर्थातच क्रायसिस सिच्युएशनमधील बालके, शाळेत न जाणारे बालकामगार म्हणजे कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले बालके, तर या सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो. ठीक आहे. योजना इम्पॉर्टंट आहे आणि ही जी योजना आहे ते मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राबवली जाते. ओके. महिला व बालविकास जे असते मंत्रालय त्याच्या माध्यमातून ही जी योजना आहे त्याला राबवली जाते. कुठलं बरं? महिला व बालविकास मंत्रालय. ठीक आहे. याच्या माध्यमातून ही जी योजना आहे ती राबवली जाते. तर आपण बघून घेतला बालसंगोपन योजनेविषयी थोडीशी माहिती. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. खूपच गंभीर न्यूज आहे आणि प्रत्येक सरकारने याची दखल घेतली पाहिजे. मी वाचतोय काय आहे ती न्यूज. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाले आहे काय ते बघून घ्या. अहमदनगर येथील परीक्षा खोलीत एका बाकावर किमान 8 ते 10 परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असलेले छायाचित्र दिसते. अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता. तर दापोली येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी 10 वाजता पोहोचले मात्र केंद्रच बंद होते. परीक्षेचा वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याने तक्रारी राज्यातील अनेक केंद्रावरून आल्या आहेत. सरळ सेवा भरती असतानाही केंद्रावर पोलीस संरक्षणही नव्हते. तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर 1 तास टाट काढत उभे राहावे लागल्याने उशिरा परीक्षा सुरू झाली. औरंगाबाद येथील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप आहे. तर काही केंद्रावर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांचा गोंधळ घातला. पोलिसांना पाचारण करावे लागले. तसंच कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. नागपूरमध्ये खानावळींपासून सारेच काही बंद असल्याने उमेदवारांची उपासमार झाली. 500 ते 700 किलोमीटरचा प्रवास करून आलेले अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या बाहेर सकाळी मिळेल तिथे अंग टाकत अवस्थेत दिसत होते. आता एखादा विद्यार्थी परीक्षा द्यायला जातोय आणि तो उद्या ऑफिसर होणार आहे. ठीक आहे. आणि तो महाराष्ट्राचं भविष्य बनवणार आहे आणि त्याला जर अशा प्रकारची ट्रीटमेंट देत असाल तर हे खरंच चिंतेचा विषय आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीची म्हणजे लक्ष घातलं पाहिजे इथे. ठीक आहे. हे खूपच सिरियस नोट्सवरती आहेत कारण आज उद्या आपण पण परीक्षा द्यायला जाणार आहोत आणि आपल्या जोडी पण जर असं घडलं तर कसं होणार. ठीक आहे. तर आयोगाने याची दखल घेतलीच पाहिजे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची जे न्यूज आहेत ते म्हणजे विधानसभेचे अधिवेशन यापूर्वी अध्यक्षांविना. यंदा आपल्याला माहिती आहे की नाना पटोले जे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला कारण त्यांना इतर पदं मिळाली. परंतु सद्यस्थितीमध्ये कोणालाही विधानसभेचे अध्यक्षपद जे आहे ते अजूनपर्यंत बहाल करण्यात आलेले नाही आहे. मग त्यामुळे या वर्षाचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ते लगभग अध्यक्षांविनाच होणार आहे. तर नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे सोमवारपासून सुरू होणारे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अध्यक्षविना होईल. अशाच प्रकारे 1980 घडला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना 1980 झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. यामुळे त्यांनी डिसेंबर 1979 विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परिणामी जानेवारी 1980 झालेले विधानसभा अधिवेशन अध्यक्षविनाच पार पडले होते. तर हे एक फॅक्ट आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयोग प्रश्न विचारू शकते. ठीक आहे.
अशा प्रकारचे फॅक्ट्सवरती, कारण हे पॉलिटीचा एक भाग आहे महत्त्वाचा, त्याच्यामध्ये प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघूया, पुढची काही न्यूज आहे. ओके, तर आपण बघतोय PSLV C-51 जे होता त्याचा मदतीने प्रक्षेपण करण्यात आलं होतं आणि हा वर्षातील पहिली मोहीम आहे. तर इस्रोकडून 29 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. पहिला महत्त्वाचा प्रश्न इथेच बनतो की PSLV C-51 या रॉकेटच्या माध्यमातून किती उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. तर लक्षात ठेवा 19 उपग्रह जे होते त्यांचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे PSLV C-51च्या माध्यमातून. आता थोडीशी माहिती आहे इथे दिली गेली, आपण वाचून घेऊ. विद्यार्थ्यांनी तयार केलेले एकूण 5 उपग्रहांचा यात समावेश होता. व्हेरी इम्पॉर्टंट. विद्यार्थ्यांनी बनवलेले किती उपग्रह, तर 5 उपग्रहांचा याचा समावेश होता. HDSAT हा प्रारणांचा अभ्यासांसाठीचा उपग्रह असून युनिटीसॅट हा उपग्रह विद्यापीठांनी तयार केला आहे. ठीक आहे, पहिला कुठला आहे तर HDSAT आणि दुसरा आहे युनिटीसॅट. तर युनिटीसॅट जे आहे ते विद्यापीठांनी तयार केला आहे. तो रेडिओ रिले सेवेसाठी आहे. युनिटी उपग्रह विकसनात JPR इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्री पेरुंबदूर, GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोइंबतूर यांचा समावेश आहे. सिंधू नेत्र हा उपग्रह बेंगळूर येथील PES विद्यापीठाने तयार केला आहे. त्याचा उद्देश उपग्रह चित्रणातून संशयास्पद जहाजे ओळखण्याचा आहे. ॲमेझॉनिया 1 हा उपग्रह ब्राझीलचा असून त्याचा कार्यकाल 4 वर्ष आहे. ॲमेझॉनमधील जंगलतोडीचा अभ्यास त्यातून केला जाणार आहे. SKIच्या उपग्रहावर प्रधानमंत्री मोदी यांचे चित्र असून 25,000 लोकांची नावे आत तसेच डिजिटल स्वरूपात भगवद्गीता आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलं बरं, SKIच्या उपग्रहावर पंतप्रधान मोदी यांचे चित्र असून 25,000 लोकांची नावे आत तसेच डिजिटल स्वरूपातील भगवद्गीता आहे. ही मोहीम देशासाठी महत्त्वाची होती असे सांगून इस्रोचे अध्यक्ष के शिवान यांनी सांगितले की आम्ही अनेक विद्यापीठांचा उपग्रह निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. यात उद्योग व शिक्षण संस्था यापुढे स्वतःचे उपग्रह तयार करू शकतील. नवीन अवकाश सुधारणानंतर 5 उपग्रह तयार करण्यात आले होते. अवकाश खात्याने स्थापन केलेला NSILचे हे पहिले उड्डाण होते. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, अवकाश खात्याने स्थापन केलेला NSILचे हे पहिले उड्डाण होते. ठीक आहे, नोट्स बनवून ठेवा, खूपच जास्त महत्त्वाचं आहे. NSILचे हे पहिले उड्डाण होते. आता अजून थोडीशी माहिती आहे ॲमेझॉनिया 1 उपग्रहाविषयी. तर ॲमेझॉनिया उपग्रह 637 किलो वजनाचा असून तो प्रकाशीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ठीक आहे, काय आहे ते, तर प्रकाशीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ॲमेझॉनच्या जंगलातील हानीची माहिती घेण्याकरिता हा उपग्रह सोडण्यात आला आहे. ब्राझीलमधील शेतीच्या विविधतेचा अभ्यास यात केला जाणार आहे. उपग्रहांवर मोदींचे चित्र. तर SKIच्या सतीश धवन उपग्रहावर, लक्षात ठेवा नाव काय आहे, सतीश धवन उपग्रह. व्हेरी इम्पॉर्टंट. SKIच्या सतीश धवन उपग्रहावर भगवद्गीता डिजिटल स्वरूपात ठेवलेली आहे. SKIच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व अवकाश क्षेत्राचा खाजगीकरणात मोठी भूमिका पार पाडल्याने त्यांचे चित्र उपग्रहावर आहे. ठीक आहे, नंतर अजून थोडी माहिती आहे, ती सुद्धा आपण बघून घेऊ. तर ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने ब्राझीलच्या ॲमेझॉनिया 1 हा उपग्रह व इतर 18 उपग्रह रविवारी सकाळी यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे या वर्षातील पहिले प्रक्षेपण होते. PSLV C-51 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण सकाळी 10:54 सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या तळावरून करण्यात आले. ॲमेझॉनिया हा उपग्रह उड्डाणानंतर 17 मिनिटांनी कक्षेत स्थापित झाला. 1.5 तासाने इतर उपग्रह कक्षेत सोडले गेले. त्यात चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेचा उपग्रह असून त्याचे नाव सतीश धवन उपग्रह आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरलेले आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा काय बरं, चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेचा उपग्रह असून त्याचे नाव सतीश धवन उपग्रह आहे आणि त्याच्यावरती पंतप्रधानांचं चित्र कोरलेलं आहे. पुढे PSLV C-51 हा ध्रुवीय प्रक्षेपक व्यावसायिक स्वरूपाचा असून
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, ठीक आहे, काय बरं, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड अर्थातच NSIL या इस्रोचा व्यावसायिक संस्थेचा या मोहिमेत सहभाग होता आणि हा NSILचा पहिला उपग्रह आहे. पुढे 4 इस्रोच्या नॅशनल स्पेस प्रमोशन ऑथोरायझेशन सेंटरचे होते, म्हणजे 4 जे उपग्रह होते ते इस्रोच्या नॅशनल स्पेस प्रमोशन ऑथोरायझेशन सेंटरचे होते. ही संस्था 3 संस्थांची मिळून बनली आहे. SKIचा एक उपग्रह व NSILचे 14 उपग्रह यास समाविष्ट होते. तर ही खूपच जास्त महत्त्वाची न्यूज आहे आणि याच्यावरती आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो आहे. तर स्मॉल स्वतःचे नोट्स बनवून ठेवा, ठीक आहे. पुढे निर्बंध पाळून कुंभमेळा. आता थोडीशी माहिती आपण कुंभमेळ्याविषयी घेणार आहोत. दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज अर्थातच अलाहाबाद येथे, उज्जैन, नाशिक अर्थातच त्र्यंबकेश्वर येथे आणि हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. कुठे कुठे पूर्ण कुंभमेळे भरतात, तर प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद येथे, उज्जैन, नाशिकमध्ये कुठे, तर त्र्यंबकेश्वर येथे आणि हरिद्वारमध्ये, ठीक आहे. तर या 4 जागेवरती कुंभमेळे भरत असतात. दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्ध कुंभमेळा भरतो. लक्षात ठेवा, अर्ध कुंभमेळा कुठे कुठे भरतो, तर हरिद्वार आणि प्रयाग येथे. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर अलाहाबाद येथे कुंभमेळा भरतो आणि अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज, ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, महाकुंभमेळा म्हणतो. 144 वर्षानंतर जो भरला जातो त्याला महाकुंभमेळा म्हटलं जातं. कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. लक्षात ठेवा, युनेस्कोने 2017मध्ये कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. आपण थोडीशी माहिती त्याच्याविषयी सुद्धा घेणार आहोत. युनेस्को जे आहे ते द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ द वर्ल्ड कल्चर अँड नॅचरल हेरिटेज या कन्व्हेन्शनचा अंतर्गत हे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आणि जे वर्ल्ड हेरिटेज कल्चर आहे त्याला मान्यता देते. कन्व्हेन्शन कुठलं आहे, द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चर अँड नॅचरल हेरिटेज, आणि त्याला 1972 साली अडॉप्ट करण्यात आला होता. थोडीशी माहिती आपण युनेस्कोविषयी सुद्धा घेऊ. तर युनेस्कोची स्थापना जी आहे ते वर्ष 1945मध्ये करण्यात आली होती आणि त्याचं मागचं कारण काय होतं, तर जे इंटेलेक्च्युअल आणि मॉरल सॉलिडॅरिटी आहे माणसांमध्ये त्याला दृढ करणे, ठीक आहे. इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिबळ जे आहेत ते, आणि मॉरल म्हणजे आपण चांगली भावना, सद्भावना जे म्हणतो ते, ठीक आहे. तर त्याला सॉलिडॅरिटी जी आहे मॅनकाइंडमध्ये अर्थात मानवीमध्ये त्याला अजून जास्त भक्कम करणे, ओके. आणि युनेस्कोचं जो हेडक्वार्टर आहे ते पॅरिस फ्रान्स येथे आहे. बऱ्याचदा हा प्रश्न येऊन गेला हां की युनेस्कोचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर लक्षात ठेवा ते पॅरिस फ्रान्स येथे आहे, ओके. आता थोडीशी माहिती आपण भारतामध्ये जे काही युनेस्कोचे टँजिबल आणि इनटँजिबल कल्चरल हेरिटेज आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया. लक्षात ठेवा 2 टाईपचे कल्चरल हेरिटेज असतात. एकाला म्हणतो आपण इनटँजिबल आणि दुसरं जे असतं ते अर्थातच टँजिबल. आता दोघांमध्ये फरक काय, तर बघा, इनटँजिबल म्हणजे असं कल्चरल हेरिटेज असतो ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. काय सांगितलं मी, की इनटँजिबल म्हणजे असे कल्चरल हेरिटेज असतात ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. जसं की आपण संगीत झालं, ठीक आहे, त्यानंतर नाटक झाले. तर ही सर्व गोष्ट जी आहे त्याचा आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणजे ते फिजिकल फॉर्ममध्ये नसतात. तर अशी जी कल्चर आहेत त्याला आपण इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणूया. आणि टँजिबल अर्थातच काय, तर अशी वस्तू ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ठीक आहे. जसं की मोठे मोठे आपल्या इथे बांधले गेलेले काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चर्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, ठीक आहे. जसं की एलिफंटाची लेणी झालं जे महाराष्ट्रामध्ये आहे. तर असे जे काही असतात त्यांना आपण टँजिबल हेरिटेज म्हणतो. लक्षात ठेवा, ज्यांना आपण हात लावू शकतो, ठीक आहे, ज्यांना स्पर्श करू शकतो त्यांना आपण टँजिबल म्हणतो, आणि ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही त्यांना आपण इनटँजिबल म्हणतो. आता भारतामध्ये कुठले कुठले इनटँजिबल कल्चरल हेरिटेज आहेत ते सर्वात आधी आपण बघून घेऊया. सर्वात पहिला आहे तो आहे ट्रेडिशन ऑफ वेदिक चॅन्टिंग, ठीक आहे. लडाखमध्ये जे वेदिक चॅन्टिंग होते ना, जे वेदिक चॅन्टिंग आहे, वेदास जे आपण वाचतो, ठीक आहे, वेद जे असतात त्याचा जो पाठांतर करतो त्याला आपण इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समाविष्ट केलं आहे आणि ते वर्ष 2008मध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर रामलीला.
आता रामलीला जी आहे ते उत्तराखंडमध्ये, ठीक आहे, उत्तराखंडमध्ये होणारा एक नाटकाचा प्रकार आहे रामलीला, ठीक आहे. तर त्याला 2008मध्ये आपण समाविष्ट करून गेला इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये. त्यानंतर कुट्टेयट्टम, कुट्टेयट्टम हा एक संस्कृत थिएटर आहे. त्याच्यानंतर रम्मन, ठीक आहे, रम्मन जे आहे ते गरवाल हिमालय जे आहे, ठीक आहे, उत्तराखंड इथे याला म्हणजे सादर केला जातो आणि त्याला 2009 सालीमध्ये आपण इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजच्या लिस्टमध्ये समाविष्ट करून घेतला. त्यानंतर मुडियट्टू, मुडियट्टू जे आहे ते केरळाचं एक थिएटर आहे किंवा डान्स फॉर्म आहे, ठीक आहे. त्याला 2010मध्ये आपण समाविष्ट करून घेतलं इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये. त्यानंतर कालबेलिया फोक सॉन्ग राजस्थानचा, चाहू डान्स जे आहेत ओडिसाचा, त्यानंतर बुद्धिस्ट चॅन्टिंग लडाखची, त्यानंतर संकीर्तना जे मणिपूरचं एक रिच्युअल सिंगिंग आणि ड्रमिंग आणि डान्सिंग फॉर्म आहे, ठीक आहे. काय बरं, संकीर्तना कुठचा आहे, तो मणिपूरचा आहे. त्यानंतर ट्रेडिशनल ब्रास अँड कॉपर क्राफ्ट जे आहे पंजाबमध्ये, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे जे ब्रास आणि कॉपरचे आपण जे काय म्हणतो त्याला युटेन्सिल्स वगैरे बनवतो ना, युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाक करण्याचे साधनं वगैरे असतात ना, त्याला युटेन्सिल्स म्हणतात आपण, ठीक आहे. तर ते जे आहेत कुठचे बरं, तर पंजाबचे, तर त्यांनासुद्धा आपण इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर योगा ज्याला 2016मध्ये समाविष्ट करण्यात आला, नवरोज 2016मध्ये आणि कुंभमेळा 2017मध्ये, ज्याच्याविषयी आपण आता माहिती घेतो आहे, ठीक आहे. तर कुंभमेळा कधी 2017मध्ये इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता आपण बघून घेतले इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज किती आहेत, 13 आहेत. नंबर लक्षात ठेवणंसुद्धा महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण आता कल्चरल टेंजिबल हेरिटेज बघणार आहोत, ठीक आहे. टेंजिबल म्हणजे काय, ज्याला स्पर्श करता येऊ शकते. आता लक्षात ठेवा, असे टोटल 38 आहेत. त्यापैकी 30 जे आहेत ते सांस्कृतिक आहेत, पुढचे जे 7 आहेत ते नैसर्गिक आहेत आणि 1 जे आहेत ते मिश्रित आहेत. आता कुठले कुठले आहेत, सर्वात पहिले सांस्कृतिकपासून सुरू करूया आपण. तर आग्रा किल्ला, त्यानंतर अजिंठा लेणी, बिहारमधील नालंदा, त्यानंतर सांची स्तूप, ठीक आहे. पुढे चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान, छत्रपती शिवाजी टर्मिनस 2004मध्ये त्याला हे आपण टेंजिबल हेरिटेजमध्ये समाविष्ट करून घेतला. चर्च आणि गोवा कॉन्व्हेंट्स, त्यानंतर एलिफंटा लेणी. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जे आहे ते महत्त्वाचं आहे. मग सर्वात पहिले अजिंठा लेणी 1983मध्ये, त्यानंतर एलोरा लेणी 1983मध्ये, एलिफंटा लेणी 1987मध्ये, ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004मध्ये. तर हे सर्व महाराष्ट्रातील प्लेसेस आहेत आणि त्यांच्याविषयी आपल्याला माहिती ठेवणे महत्त्वाचं आहे. तर इयर्ससुद्धा लक्षात ठेवा. पुढे फतेपूर सिक्री, ग्रेट लिव्हिंग चोल टेम्पल्स, हम्पीचे टेम्पल्स, महाबलीपुरम, त्यानंतर पट्टडक्कल येथील स्मारक, त्यानंतर राजस्थानचे हिल किल्ले, अहमदाबाद ऐतिहासिक शहर, त्यानंतर हुमायूंची थडक दिल्ली येथे, जयपूर शहर. जयपूर शहर हा लेटेस्ट आहे. सर्वात पहिले अहमदाबाद शहर होता जे 2018मध्ये समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर 2019मध्ये जयपूर शहर हा लेटेस्ट ॲडिशन आहे या टेंजिबल कल्चरल हेरिटेज साईटमध्ये. त्यानंतर खजुराहो जे मध्य प्रदेश येथे आहे, बोधगया, त्यानंतर माउंटेन रेल्वे, कुतुब मिनार आणि त्याची स्मारके, गुजरातमधील पाटण येथील राणी की वाव, त्यानंतर रेड फोर्ट कॉम्प्लेक्स, भीमबेटका रॉक आश्रय, भीमबेटकासुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर कोणार्कचे सूर्यमंदिर, ताजमहल, आर्किटेक्चर वर्क ऑफ ले कॉर्ब्युझर, आधुनिक चळवळीचे उत्कृष्ट योगदान, त्यानंतर जंतर मंतर जयपूर येथील, व्हिक्टोरिया गॉथिक अँड आर्ट डेको असेंब्लन्स ऑफ मुंबई, ठीक आहे. हा सुद्धा 2018मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, अजिंठा लेणी, त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्यानंतर एलिफंटा लेणी, एलोरा लेणी आणि आपल्यासाठी हा व्हिक्टोरिया गॉथिक अँड आर्ट डेको असेंब्लन्स ऑफ मुंबई, ठीक आहे. तर हे सर्व महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत आणि आपल्याला त्याच्याविषयी माहिती असणे गरजेचं आहे, ओके. आणि मोस्टली मला वाटतेपर्यंत अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी जे आहेत ते आपण आपलं या डिस्कशनमध्ये कंप्लीट केलेलं आहे आधीच. तर त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, तुम्ही एकदा तिथून त्याला रिवाईज करू शकता, ठीक आहे, की त्याच्याविषयी काय महत्त्वाची गोष्ट आहेत ते सर्व आपण तिथे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर नैसर्गिक जे
टेंजिबल काय म्हणतो इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज आहे, त्याच्यापैकी जे नैसर्गिक कल्चरल हेरिटेज आहेत त्यांच्याविषयी आपण बघून घेऊया. सर्वात पहिले ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान व संरक्षण क्षेत्र, त्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आसाममध्ये आहे, त्यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे, त्यानंतर मानस जे आहे ते सुद्धा आसाम येथे आहे. नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर राष्ट्रीय उद्यान आहे, तर हे आपलं उत्तराखंडमध्ये आहे. सुंदरवन नॅशनल पार्क जे आहेत ते आपलं वेस्ट बेंगॉलमध्ये आहे आणि पश्चिम घाट आता महाराष्ट्रामधनं पास होते. ठीक आहे, तर हे सर्व काय आहेत, नैसर्गिक कल्चरल हेरिटेज आहेत. पुढे मिसरीजच्या अंतर्गत कांचनजोंगा येतो. ठीक आहे, आणि कांचनजोंगा जे आहेत ते सिक्कीम येथे आहेत. तर हे आपण माहिती घेतली कल्चरल हेरिटेजच्या विषयी आणि त्याच्यामध्ये आपण टेंजिबल आणि इनटेंजिबल कल्चरल हेरिटेजविषयी माहिती घेतली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. ओके, चला मग पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. पुढची न्यूज आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि प्राप्तिकर सवलती. तर आपल्याला माहिती आहे की 2021-22चा जो बजेट प्रेझेंट करण्यात आलेला आहे सद्यस्थितीमध्ये, त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. काय आहेत ते बघून घेऊ. तर कायद्यानुसार सर्वात आधी ज्येष्ठ नागरिक 2 प्रकारात विभागले जातात. एक म्हणजे ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि 80 वर्षापेक्षा कमी आहे, आणि दुसरे म्हणजे ज्या नागरिकांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे असे अतिज्येष्ठ नागरिक. ठीक आहे, तर 60 ते 80 वर्षामध्ये असेल तर त्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणूया, आणि 80 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना अतिज्येष्ठ नागरिक म्हणूया. कमाल करमुक्ती उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपये आहे. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. वैद्यकीय खर्चाची वजावट, ठराविक रोगांचा उपचारासाठीचा खर्चाची वाढीव वजावट, व्याजाचा उत्पन्नावर वाढीव वजावट, अग्रिम कर भरण्यापासून सुटका वगैरे सवलती आहेत. अर्थसंकल्पात 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि निवृत्ती वेतन आणि व्याजाचे उत्पन्न असणाऱ्यांना विवरणपत्र भरण्याचा भार कमी करण्याचे सुचवण्यात आले आहेत. ठीक आहे, विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स, हे लक्षात ठेवा. तर हे सध्या जे चेंजेस आहेत जे करण्यात आले होते, आपला जो बजेट होता 2021-22चा त्याचा अंतर्गत. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ते म्हणजे विनेश फोगाटला सुवर्णपदक भेटलेलं आहे. तर त्यांनी क्यू आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये हे सुवर्णपदक जिंकलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, विनेश फोगाट यांनी क्यू आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहेत. ओके, तर 1 मार्चच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच महत्त्वाची न्यूज होते. आपल्याला काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपर जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.